तर जसं ताई तुम्ही बोलल्या की सपोर्टच्या तुम्ही बोलले की सपोर्ट वगैरे असायला पाहिजे, तर तुम्हाला या अलंकारी ज्वेलर्समध्ये सगळ्यात जास्त सपोर्ट कोणाचा आहे? माझ्या मिस्टरांचा सपोर्ट आहे मला खूप जास्ती पहिल्यापासूनच. आणि तर त्यांच्याशी तुम्ही बोलू तर शकता. बघू शकता आपले दादासुद्धा आहे तिथे कल्पेश विषय म्हणून, जे ताईला खरंच खूप सपोर्ट करतात आणि त्या बिझनेसमध्ये त्यांना त्यांची साथ मिळाली. दादा काय सांगाल तुमच्या या अलंकारी ज्वेल्सबद्दल? अलंकारिका ज्वेल्सबद्दल सांगायचं झालं तर एक महिला सक्षमीकरणासाठी आपण एक खूप असं एक डोक्यात होतं की बाबा काहीतरी आपलं वेगळं असलं पाहिजे. आणि मी जेन्युइन सांगतो, आमच्या लग्नाला 1 वर्षसुद्धा नाही झालेला, मी हिला लगेच बिझनेसमध्ये टाकली. म्हणजे आम्ही फिरायलासुद्धा गेलेलो नाही कुठे, की बोलतात लग्नानंतर फिरायला जावं किंवा काय करावं, ते सुद्धा नाही आमचं झालेलं. आम्ही जस्ट डायरेक्ट बिझनेसमध्ये उतरलो. याच्या अगोदर खूप रिसर्च केला आम्ही, 5-6 महिने एक्झिबिशन्स केले, वेगवेगळ्या वेंडरला भेटलो, त्याच्यानंतर हे पूर्ण कन्सेप्ट चालू केला. त्याचबरोबर मी असं सांगेल की ज्या महिलांना या बिझनेसमध्ये उतरायची तयारी आहे त्यांना शॉप नाही टाकू शकत, ते ऑनलाईन सेल करू शकतात. तर त्यांच्यासाठी आपण एक कन्सेप्ट चालू करणार आहोत. तर त्याच्यासाठी तुम्ही नक्की आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता किंवा शॉपला व्हिजिट करू शकता. सो आपण खूप त्यांना सपोर्ट करू, होलसेलमध्ये ज्वेलरी प्रोव्हाइड करू त्यांना आपण. खरंच ताई आणि दादा तुमच्या दोघांसोबत बोलून खरंच खूप बरं वाटलं. तुम्हाला या अलंकारी ज्वेलर्ससाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुम्ही या व्यवसायामध्ये जास्तीत जास्त पुढे जावं हीच माझी इच्छा. जास्तीत जास्त आमचा व्हिडिओ सपोर्ट करा, लाईक करा आणि ज्या कोणाला जर ज्वेलर्स शॉपमध्ये यायचं असेल त्याने मी ॲड्रेस वगैरे मेन्शन केलेलं आहे माझ्या व्हिडिओमध्ये, तर नक्कीच तुम्ही अलंकारी ज्वेलर्सला व्हिजिट करा. धन्यवाद.